जात प्रमाणपत्र निघालं की प्रत्येकाला वाटतं आता आपली जात पडताळणी व्हायलाच पाहिजे. पण जात पडताळणी आपल्या मनाला वाटतंय तेव्हा कधीच करता येत नसती. त्याच्या काही ठराविक अशा वेळा ठरलेल्या आहेत, ठराविक असं शिक्षण आहे, त्याच वेळेस फक्त करता येते. त्यामुळे बऱ्याच बांधवांनी या बाबतीत प्रश्न विचारले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की नेमकी जात पडताळणी आपल्याला कधी करता येते. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके आपलं स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की नेमकी जात पडताळणी कधी करता येते. तर महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की जात पडताळणी करण्यासाठी वेगवेगळ्या अशा शिक्षण, वेगवेगळ्या वेळा ह्या ठरलेल्या आहेत. आपल्याला जरी वाटत असले की आता आपण जात पडताळणी करून घ्यावी तर ती करता येत नाही. समजा विद्यार्थी असेल, तो 12वी सायन्सला शिकत असेल, तर त्या विद्यार्थ्याला 12वी सायन्सला शिक्षण घेते वेळेस ही जात पडताळणी करता येते. आता समजा एखादा विद्यार्थी 12वी सायन्स शिकून समोर शिक्षण घेत आहे BSc, आणि त्यावेळेस जर त्याला करायची इच्छा असेल, समजा त्यानं 12वी सायन्सला असताना केलेली नसेल, तर त्याला सुद्धा करता येते. पण कधी? समजा BSc करते वेळेसच पुन्हा तो दुसऱ्या शिक्षणासाठी, म्हणजे BSc न करता दुसरं शिक्षण घेण्यासाठी गेला टेक्निकल एज्युकेशनचं, तर त्या कॉलेजनं जर पत्र दिलं तर त्यावेळेस एक त्याला ती जात पडताळणी करता येते. मग जर 12वी आर्टला असेल, 12वी कॉमर्सला असेल तर जात पडताळणी करता येत नाही. ही झाली शैक्षणिक पद्धत. त्यामध्ये मेडिकल शिक्षण असो, इंजिनिअरिंग असो, कोणतंही टेक्निकल शिक्षण असो, त्यावेळेस जात पडताळणी करता येते. आता दुसरा मुद्दा आहे की मग ज्यांना लयच घाई करायची, तर त्यानं मग कोणत्याही इलेक्शन असली, मग ग्रामपंचायत असो का जिल्हा परिषद असो किंवा आमदारकी असो, तर त्या इलेक्शनच्या वेळेस ही जात पडताळणी करता येते. मग त्याला ग्रामपंचायतला उभं राहावं लागेल, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला उभं राहावं लागेल. आणि नुसतं उभं राहिलं म्हणजे जात पडताळणी होत नाही, तर त्यासाठी निवडून सुद्धा यावं लागतं. आता तिसरी गोष्ट आहे की ज्या वेळेस एखाद्याला नोकरी लागत असेल आणि नोकरी लागल्याच्या नंतर तिथं त्याला जात प्रमाणपत्रावर नोकरी लागलेली असेल, तर त्याला तिथं जात पडताळणीची गरज असते. मग ज्या विभागात नोकरी लागली तो विभाग पत्र देत असतो जात पडताळणी करण्यासाठी, आणि त्यावेळेस सुद्धा एक जात पडताळणी करता येते. आणि ती जात पडताळणी केल्याच्या नंतर त्याला नोकरी ही नियमित होते. अशा प्रकारच्या 3 वेळेस आपल्याला ही जात पडताळणी करता येते. उगच कधीतरी मनात आलं जात पडताळणी करून घेऊ, तर अशा प्रकारची आपल्याला जात पडताळणी करता येत नाही. जर अशा प्रकारे तुम्हाला जात पडताळणी करायची असेल, ती कोणत्या वेबसाईटवरून करावी लागते, त्यासाठी कागदपत्र काय लागतात, या संबंधीची जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. ती सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता ही माहिती तुमच्या लक्षात आलेली आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.